नमस्कार. भारतीय करार कायदा 1872 मधल्या बरोबर म्हणजेच कायदेशीर करारासंबंधी लागणाऱ्या महत्त्वाच्या घटकांपैकीचा आपण पहिला घटक बघत आहोत, तो म्हणजे प्रस्ताव आणि स्वीकृती. आता मागच्या सेशनमध्ये आपण प्रस्तावाला लागणारे कुठले महत्त्वाचे घटक आहेत किंवा त्याच्या संबंधित कायदेशीर तरतुदी काय आहेत त्या आपण बघितल्या होत्या. आज आपण स्वीकृती संबंधित कायदेशीर तरतुदी काय आहेत त्या बघणार आहोत. आता भारतीय करार कायदा कलम 2(ब) मध्ये स्वीकृतीची व्याख्या दिली आहे. ती अशा पद्धतीने आहे की ज्या व्यक्तीला प्रस्ताव करण्यात आला आहे ती व्यक्ती जेव्हा त्या प्रस्तावाला आपली संमती देते तेव्हा त्या व्यक्तीने प्रस्ताव स्वीकारला आहे असे म्हटले जाते. आता प्रस्तावकाने केलेल्या प्रस्तावाला दुसऱ्या व्यक्तीने संमती दिली तर तो प्रस्ताव स्वीकारला आहे असे मानण्यात येते. प्रस्तावाची स्वीकृती म्हणजे प्रस्तावाबरोबर कायदेशीर संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने प्रस्तावकाच्या स्वीकारकर्त्याने दिलेली कबुली किंवा त्याची मान्यता असं मानलं जातं. आता ज्या व्यक्तीला प्रस्तावकाने प्रस्ताव केला आहे तीच व्यक्ती प्रस्तावाला स्वीकृती देऊ शकते असं सुद्धा मानलं जातं. आपण आज बघणार आहोत की स्वीकृती संबंधी कायदेशीर तरतुदी कुठल्या आहेत. त्याच्यातली सगळ्यात पहिली तरतूद आहे ती म्हणजे फक्त प्रस्ताव स्वीकृता प्रस्ताव स्वीकारू शकतो. आपण ज्या वेळेला प्रस्तावासंबंधित कायदेशीर तरतुदी बघितल्या त्यावेळेला एक महत्त्वाचा पॉईंट बघितला होता, तो म्हणजे प्रस्ताव हा एखाद्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या व्यक्तीला उद्देशून करता येतो किंवा तो प्रस्ताव अनेक व्यक्तींना सुद्धा करता येतो. प्रस्ताव सर्वसाधारण असेल किंवा अनेक व्यक्तींना उद्देशून केला असेल तर अशा प्रस्तावाची माहिती असणारी कोणतीही व्यक्ती प्रस्तावाला स्वीकृती देऊ शकते. जाहीर लिलाव चालू असता वस्तूची विक्री चालू झाल्यानंतर लिलावाला किंमत पुकारता त्याला प्रस्ताव म्हणता येते. अशा लिलावाच्या वेळेस हजर असणारी कोणतीही व्यक्ती अशा प्रस्तावाला संमती देऊ शकते. आता प्रस्तावकाने कळविलेल्या प्रस्तावालाच प्रस्ताव स्वीकृत्याने स्वीकृती दिली पाहिजे. ज्या प्रस्तावाची त्याला माहिती नाही अशा प्रस्तावास त्याला दिलेली स्वीकृती कायदेशीर स्वीकृती ठरू शकत नाही. तसेच त्याला प्रस्ताव येण्यापूर्वी किंवा कळवण्यापूर्वी स्वीकृती देता येत नाही. म्हणजेच प्रथम स्वीकृती आणि नंतर प्रस्ताव असे घडू शकत नाही. जसं आपण मागच्या वेळेला लालमन शुक्ला वर्सेस गौरी दत्त या केसमध्ये बघितलं होतं की लालमन शुक्लाला प्रस्तावाची माहिती नसताना तो त्याला स्वीकृती देऊच शकत नाही आणि म्हणून त्यांच्यात कुठलेही कायदेशीर संबंध निर्माण करता येत नाहीत. आता एकमेकांच्या प्रस्तावाची माहिती नसताना केलेल्या प्रतिप्रस्तावास स्वीकृती मानता येणार नाही. प्रस्तावकाने केलेले प्रस्ताव हा प्रतिप्रस्ताव केला तर मूळ प्रस्ताव रद्द होतो आणि नंतर मूळ प्रस्ताव स्वीकृती दिली तर त्याचे करारात रूपांतर होत नाही. अशा पद्धतीने ज्या वेळेला एखादा प्रस्ताव केला जातो समोरच्या व्यक्तीला, मग तो प्रस्ताव एखाद्या विशिष्ट व्यक्तीला उद्देशून असू देत किंवा अनेक व्यक्तींना उद्देशून असू देत. जसं की फॉर एक्झाम्पल जर का एखादा प्रस्ताव ॲडव्हर्टिजमेंट केलेला आहे न्यूजपेपरमध्ये, मी समजा ती ॲडव्हर्टिजमेंट वाचली असेल तर याचा अर्थ मी त्या प्रस्तावाची मला माहिती आहे. जर का मी त्याला मान्यता दिली, जर का मी ते कायदेशीर संबंध प्रस्थापित करण्यासाठी मान्यता दिली तर मी ते प्रस्ताव तो स्वीकारू शकते. पण समजा मला त्या प्रस्तावाबद्दल माहितीच नाही आहे तर मी तो प्रस्ताव स्वीकारूच शकत नाही. दुसरी महत्त्वाची तरतूद आहे ती म्हणजे स्वीकृती ही परिपूर्ण आणि विनाशर्त असणे अत्यंत आवश्यक आहे. आपण ज्या वेळेला प्रस्तावाबद्दल बोललो त्यावेळेला आपण म्हणलं की प्रस्तावक प्रस्तावामध्ये अट घालू शकतो की ती अट मान्य केल्याशिवाय समोरचा व्यक्ती त्याला स्वीकृती देऊ शकत नाही. परंतु जेव्हा आपण स्वीकृतीबद्दल बोलतो त्यावेळेला स्वीकृती ही परिपूर्ण असली पाहिजे. म्हणजेच काय, जो काही प्रस्ताव दिलेला आहे तो प्रस्ताव तसाच्या तसा मान्य करणं अत्यंत गरजेचं आहे. जर का प्रस्तावात काही अट टाकली, स्वीकृतीमध्ये काही अट टाकली किंवा स्वीकृती देताना काही अट मांडली गेली तर त्याला कायदेशीर स्वीकृती असं म्हणता येणार नाही. प्रस्तावाला दिलेली स्वीकृती ही कायदेशीर ठरण्यासाठी प्रस्ताव हा पूर्णपणे आणि विनाअट स्वीकारणं अत्यंत आवश्यक आहे. प्रस्तावाला अर्धवट स्वीकृती देता येत नाही. तसेच प्रस्तावातील अटींमध्ये बदल करून तो स्वीकारला तर अशी स्वीकृती प्रस्तावकाला बंधनकारक ठरत नाही आणि त्याचे करारातही रूपांतर होत नाही. आता अटीत बदल सुचविल्यास त्याला प्रतिप्रस्ताव असे म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला काउंटर ऑफर असं म्हटलं जातं. त्यास पुन्हा प्रस्तावकाची मान्यता लागेल व ती देण्याची किंवा न देण्याची त्याला स्वातंत्र्य प्राप्त होते.
तिसरी महत्त्वाची तरतूद आहे ती म्हणजे स्वीकृती प्रस्तावकास कळविले पाहिजे. आता हा पॉईंट स्पष्ट करण्यासाठी एक लँडमार्क जजमेंट मी सांगू इच्छिते, ती म्हणजे पॉवेल वर्सेस ली. आता ही परत UK कोर्टांची जजमेंट आहे. बरीच जुनी जजमेंट आहे, पण तरीही अजूनही या जजमेंट संदर्भात जे काय स्पष्टीकरण देण्यात आले होते कोर्टाने, त्याची अजूनही अंमलबजावणी केली जाते. आता या केसमध्ये काय झालं होतं, तर मिस्टर पॉवेल जो होता त्यांनी एका स्कूलमध्ये ॲप्लिकेशन केलं होतं हेडमास्टर अपॉइंट करण्यासाठी. स्कूलनी ॲडव्हर्टिजमेंट दिली होती की जे कोणी इच्छुक आहेत त्यांनी ॲप्लिकेशन करा, त्यांचा CV सबमिट करा आणि आम्ही तो CV बघून घेऊ. तर मिस्टर पॉवेलनी त्या स्कूल ॲडमिनिस्ट्रेशनकडे ॲप्लिकेशन केलं होतं हेडमास्टर अपॉइंट होण्यासाठी. आता ते जी मॅनेजमेंट होती त्या स्कूलची, त्या मॅनेजमेंटनी मिस्टर पॉवेलचा CV बघितला, ॲप्लिकेशन बघितलं आणि त्यांनी आपापसात ठरवलं की मिस्टर पॉवेल हा हेडमास्टर म्हणून आपण अपॉइंट करू शकतो. आता मिस्टर ली जो मॅनेजमेंटमधलाच माणूस होता, पण तो मिस्टर पॉवेलचा एक मित्रसुद्धा होता. तर आता मिस्टर लीनी मॅनेजमेंटनी हे जे काय ठरवलेलं होतं ते जाऊन मिस्टर पॉवेलला सांगितलं की अरे तुम्ही केलेला ॲप्लिकेशन मॅनेजमेंटनी मंजूर केलेलं आहे आणि तुम्हाला हेडमास्टर म्हणून अपॉइंट करण्याचं ठरवलेलं आहे. पण हे जे मिस्टर लीनी मिस्टर लीनी ही जी काय मिस्टर पॉवेलला माहिती दिली ती कुठलीही फॉर्मल माहिती नव्हती. म्हणजेच मॅनेजमेंटतर्फे मी तुम्हाला कळवतो आहे अशी कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती. मिस्टर लीनी त्यांच्या पर्सनल कपॅसिटीमध्ये स्वतःचे फ्रेंड आहेत म्हणून अशा कपॅसिटीमध्ये मिस्टर पॉवेलला ही माहिती दिली होती की तुम्ही केलेलं ॲप्लिकेशन मॅनेजमेंटनी स्वीकारलं आहे. पण थोड्या दिवसांनी मॅनेजमेंटनी असं ठरवलं की नाही, मिस्टर पॉवेलला आपण अपॉइंट नको करायला आणि दुसऱ्या व्यक्तीला अपॉइंट करूयात. आता ही गोष्ट मिस्टर पॉवेलला कळाली की मॅनेजमेंटनी मला आधी स्वीकारलं होतं पण नंतर माझा प्रस्ताव का त्यांनी नाकारला. मिस्टर पॉवेलनी कोर्टात केस फाईल केली. ज्या वेळेला कोर्टाने त्यांची केस हिअरिंग सुरू केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हेडमास्टर अपॉइंट करण्यासाठीचा जो प्रस्ताव दिला होता मॅनेजमेंटनी, त्याची जी स्वीकृती दिली होती ती स्वीकृती कुठल्याही पद्धतीने मिस्टर पॉवेलला कळविण्यात आली नव्हती. आता कळविण्यात आली नव्हती म्हणजे काय, तर फॉर्मली कळवण्यात आली नव्हती. मिस्टर लीनी हे त्यांच्या पर्सनल कपॅसिटीमध्ये मिस्टर पॉवेलला हे कळवली होती. आता जर का त्या प्रस्तावाची स्वीकृती ही मिस्टर पॉवेलला फॉर्मली कळवण्यातच आलेली नाही आहे तर त्यांच्यामध्ये कुठल्याही कायदेशीर बंधन होऊच शकत नाही. आणि म्हणून ज्या वेळेला एखाद्या प्रस्तावाची स्वीकृती द्यायची असते त्यावेळेला ती स्वीकृती कळवणे म्हणजेच कम्युनिकेट करणे हे अत्यंत गरजेचं असतं. मग ती प्रस्तावाची स्वीकृती हे प्रस्ताव स्वीकृता लेखी किंवा तोंडी, टेलिफोनद्वारे किंवा स्वतःच्या वर्तणुकीद्वारे प्रस्तावकारास कळवू शकतो. प्रस्तावकाने प्रस्तावाला स्वीकृती कोणत्या पद्धतीने दिली पाहिजे हे ठरवून दिले असेल तर त्यानुसारच स्वीकृती कळवणं अत्यंत गरजेचं असतं. जर का प्रस्तावकाने प्रस्ताव केल्यानंतर प्रस्ताव गृहीता किंवा स्वीकृता स्तब्ध किंवा गप्प राहिला किंवा त्याने प्रस्तावाला स्वीकृती देण्याच्या दृष्टीने काहीच हालचाल केली नाही तर तो करार निर्माण होऊ शकत नाही, त्याला करार झाला असं म्हणता येत नाही. प्रस्तावकाने स्वीकृती रजिस्टर पोस्टाने पाठविण्याविषयी सांगितले असेल तर प्रस्ताव स्वीकृत्याने रजिस्टर पोस्टाद्वारेच ती स्वीकृती कळवली पाहिजे. प्रस्तावकाने प्रस्तावकाच्या स्वीकृतीची पद्धत जर का दिली असेल प्रस्तावात तर ती पद्धतनुसारच स्वीकृती कळवणं गरजेचं असतं. जर का प्रस्तावाने सांगितलं की मला ईमेल थ्रू स्वीकृती कळवली पाहिजे तर ती स्वीकृती ही ईमेलच्याच द्वारे कळवणं अत्यंत गरजेचं असतं. पुढची तरतूद आहे ती म्हणजे निश्चित मुदतीत किंवा वाजवी कालावधीमध्येच स्वीकृती देणं अत्यंत गरजेचं असतं. आता बऱ्याच प्रस्तावामध्ये कालावधी दिलेला असतो. म्हणजेच काय की जेव्हा प्रस्तावक प्रस्ताव करतो तेव्हा तो सांगतो की जर का तुम्हाला माझी अट मान्य असेल, म्हणजेच माझा प्रस्ताव मान्य असेल तर तुम्ही तुमची स्वीकृती ही 7 दिवसांच्या आत कळवा. म्हणजेच काय, तर प्रस्तावकाने 7 दिवसांची मुदत दिली आहे की 7 दिवसांच्या आत तुमची स्वीकृती आम्हाला कळवा आणि 7 दिवसानंतर तो प्रस्ताव लॅप्स होतो, म्हणजे त्याला कुठलीही मान्यता देऊ शकत नाही. मग आता जो काय टाईम पिरियड दिला आहे, जी काय मुदत दिली आहे प्रस्तावकाने, प्रस्तावाला स्वीकृती द्यायची असेल तर स्वीकृत्याने त्या मुदतीमध्येच स्वीकृती देणं गरजेचं आहे. काही प्रस्ताव असे असतात की त्या प्रस्तावामध्ये असा कालावधी दिलेला नसतो किंवा ठोस टाईम पिरियड दिलेला नसतो. मग अशा वेळेला
जे काही स्वीकृती दिली जाऊ शकते ती वाजवी कालावधीमध्ये दिली पाहिजे. आता वाजवी कालावधी हा एक लीगल टर्ममध्ये त्याला रिझनेबल टाईम पिरियड असं म्हटलं जातं. हा महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण प्रत्येक केस टू केस बेसिसनुसार किंवा प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक विषयी संदर्भात कालावधी म्हणजेच वाजवी कालावधी हा वेगळा असू शकतो. जसं की समजा एखाद्या स्कूल बुक सप्लाय करणाऱ्या शॉपकीपरनी सप्लायरला सांगितलं की मला 5वीच्या वर्गाची सगळी पुस्तकं हवी आहेत. ही ऑर्डर त्यांनी समजा जूनमध्ये सांगितली की अशी अशी मला ऑर्डर द्यायची आहे, 5वी स्टँडर्डचे मला सगळे टेक्स्टबुक्स हवेत. आता स्वीकृत्याने समजा डिसेंबरमध्ये ती स्वीकृती दिली आणि डिसेंबरमध्ये पुस्तकं पाठवून दिली त्या शॉपकीपरकडे, तर त्याला प्रस्तावाची स्वीकृती वाजवी कालावधीमध्ये दिली असं म्हणता येणार नाही, कारण तुमचं ऑलरेडी 5वी स्टँडर्डचा टर्म अकॅडमिक इयर तुमचा अर्ध संपवून गेलेलं असतं. तसंच समजा माझी बेकरी आहे आणि बेकरीमध्ये मी केक्स बनवते, पेस्ट्रीज बनवते आणि सकाळी 5 वाजता माझी बेकरी ओपन करून मी ह्या सगळ्या गोष्टी बनवते. मी एखाद्या सप्लायरला सांगितलं की मला केक बनवण्यासंबंधित जे काय सामान लागतं, मग ते मैदा असू देत, एग्ज असू देत, इसेन्स असू देत, व्हॉटेवर इट इज, ते मला लवकरात लवकर माझ्या बेकरीमध्ये सकाळीच्या वेळेला पाठवा. पण सप्लायरनी समजा मला दुपारी 4 वाजता ते सगळं सामान पाठवलं, ज्यावेळेला माझ्या बेकरीचा अर्धा दिवस संपलेला असतो, माझा खप संपलेला असतो, तर त्याला वाजवी कालावधी असं म्हणता येणार नाही. सो तुमचा कालावधी वाजवी आहे का नाही हे तुम्ही केस टू केस बेसिसनुसार तुमच्या सिच्युएशननुसार ठरवावं लागतं. पण जर का एखादी निश्चित मुदत दिली असेल तर त्या निश्चित मुदतीमध्येच तुम्हाला स्वीकृती द्यावी लागते. पुढची तरतूद आहे ती म्हणजे स्वीकृती ही व्यक्त किंवा निहित म्हणजेच अध्याहृत असू शकते. आता आपण हे मागच्या वेळेला सुद्धा बघितलं होतं की ज्या वेळेला एखादा करार केला जातो त्यावेळेला तो करार हा निश्चित असू शकतो किंवा अध्याहृत असू शकतो, म्हणजेच व्यक्त असू शकतो किंवा वर्तणुकीतून दर्शवला जाऊ शकतो. आता प्रस्तावाला ज्यावेळेस तोंडी, लेखी किंवा शब्दाने किंवा पत्राने किंवा टेलिफोनद्वारे स्वीकृती दिली जाते तेव्हा त्यास व्यक्त स्वीकृती असे म्हणता येते. आणि ज्यावेळेस व्यक्ती वर्तणुकीने प्रस्तावास स्वीकृती देते तेव्हा त्यास वर्तणुकीने दिलेली स्वीकृती किंवा अध्याहृत किंवा ध्वनित स्वीकृती असे म्हटले जाते. आता उदाहरणार्थ दिलं तर म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या विशिष्ट मार्गावर चालवलेल्या बसमध्ये प्रवाशांनी प्रवेश करणं म्हणजेच वर्तणुकीने दिलेली स्वीकृती असं म्हणता येईल. पुढची तरतूद आहे ती म्हणजे विहित माध्यमातून दिले जाणे आवश्यक आहे. आता विहित माध्यमातून जसं आपण म्हटलं की जर का एखादा प्रस्तावामध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे की तुम्ही या माध्यमातूनच स्वीकृती दिली पाहिजे, तर ती स्वीकृती त्या माध्यमातूनच देणं अत्यंत गरजेचं असतं. पुढची तरतूद आहे ती म्हणजे शांतता ही स्वीकृती मानली जात नाही. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे जो आपण प्रस्तावाच्या वेळेससुद्धा बघितलेला होता की समजा एखाद्या व्यक्तीने प्रस्ताव दिलेला असेल तर त्या प्रस्तावामध्ये अशी कुठलीही अट लिहिता येत नाही की जर का तुम्ही 7 दिवसांच्या आत तुमची स्वीकृती कळवली नाही तर आम्ही असं गृहीत धरू की तुम्ही ती प्रस्ताव स्वीकारला आहे. असं आपण बघितलं होतं प्रस्तावामध्ये की कुठलीही तरतूद करू शकत नाही. त्याच पॉईंटचं एक्सटेन्शन म्हणजे स्वीकृतीमध्ये सुद्धा आहे की एखाद्या व्यक्तीने कुठलाही प्रस्तावाला जर का काही जवाब दिला नाही, काही उत्तर दिलं नाही, तर असं तुम्ही गृहीत धरू शकत नाही की त्या व्यक्तीने प्रस्तावाची स्वीकृती दिलेली आहे. अशा प्रकारचं कुठलंही ऑब्लिगेशन स्वीकृत्यावर जबरदस्तीने टाकणं गरजेचं नसतं आणि त्याला कायद्याने कुठलीही मान्यता दिलेली नाही आहे. पुढचा घटक आहे तो म्हणजे प्रस्तावाची माहिती असलेल्या व्यक्तीलाच स्वीकृती देता येते. आता हा आपण पॉईंट ऑलरेडी बघितलेला आहे की ज्या व्यक्तीला प्रस्तावाची माहितीच नाही आहे ती व्यक्ती कुठल्याही प्रकारची स्वीकृती देऊ शकत नाही. पुढचा घटक आहे तो म्हणजे सामान्य प्रस्ताव कोणतीही व्यक्ती स्वीकारू शकते. जसं आपण म्हणलं की जनरल ऑफर असू देत, जर का मी ॲडव्हर्टिजमेंट वाचली आणि त्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये मला वाटतं की नाही ही जी ऑफर आहे म्हणजेच हा जो प्रस्ताव आहे तो चांगला आहे, तर मी ती ॲडव्हर्टिजमेंटनुसार जर का फॉलो केलं, माझं वर्तणुकीतून जर का असं स्पष्ट झालं की मी तो प्रस्ताव मान्य केला आहे, तर त्याला मान्यता दिली म्हणजेच स्वीकृती दिली असं म्हणता येतं. स्वीकृती प्रस्तावाच्या अटी पूर्ण करण्याच्या हेतूने दर्शविले पाहिजे. आता हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की ज्या काय अटी दिलेल्या आहेत, एकतर
त्या अटी पूर्ण करण्याच्या उद्दिष्टानेच स्वीकृती दिली पाहिजे. आणि स्वीकृती देताना ज्या काय प्रस्तावात अटी लिहिलेल्या असतात त्या अटी पूर्ण करूनच त्याला स्वीकृती देता येते. जसं की समजा मी प्रस्ताव केला आहे की मला माझा फ्लॅट विकायचा आहे, पण जर का एखाद्या व्यक्तीला फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर त्याला 1,00,000 रुपये डिपॉझिट म्हणून द्यायला लागेल. तर एखाद्या व्यक्तीला जर का माझा फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर त्यांनी त्याच्या स्वीकृतीमध्ये असं दर्शवलं पाहिजे की हो, त्याला खरंच कायदेशीररित्या माझा फ्लॅट विकत घेणे इच्छा आहे आणि म्हणूनच तो येऊन मला सांगतो आहे. तसंच त्याचबरोबर जर का त्याला विकत घ्यायचा असेल तर त्यांनी 1,00,000 रुपये डिपॉझिट करणं गरजेचं आहे. कारण माझ्या प्रस्तावामध्ये मी ती अट लिहिली होती की स्वीकृत्याने स्वीकारण्याच्या पूर्वी 1,00,000 रुपये डिपॉझिट करणं गरजेचं आहे. तर ज्या काय अटी मेन्शन केलेल्या असतात प्रस्तावामध्ये, जर का तुम्हाला प्रस्तावाची स्वीकृती द्यायची असेल तर त्या प्रस्तावामध्ये दिलेल्या अटींची स्वीकृती प्लस त्या अटींचं पालन करणं हे तेवढंच गरजेचं असतं. सो ज्या वेळेला एखाद्या प्रस्तावाची स्वीकृती दिली जाते तेव्हा ती स्वीकृती कायदेशीर आहे का नाही हे बघण्यासाठी ह्या महत्त्वाच्या पॉईंट्सवर एकदा नजर घालणं गरजेचं असतं. तर तसंच बघायला गेलं तर आपला जो पहिला पॉईंट होता इसेन्शियल्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट, म्हणजेच कायदेशीर करारासंबंधीचे महत्त्वाचे घटक, त्यातला पहिला घटक जो आपण बघितला तो म्हणजे प्रस्ताव आणि स्वीकृती. त्याच्या संदर्भातले आपले हे सगळे पॉईंट संपलेले आहेत. एकदा रिवाईज करायचं म्हणलं तर प्रस्तावासंबंधित कायदेशीर तरतुदी ज्या आपण बघितल्या होत्या त्या म्हणजे कायदेशीर संबंध निर्माण करण्याच्या हेतूने प्रस्ताव केला पाहिजे. तसंच स्वीकृती देताना सुद्धा स्वीकृती हे कायदेशीर संबंध निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून स्वीकृती देणं गरजेचं असतं. दुसरा पॉईंट प्रस्तावाचा होता तो म्हणजे प्रस्तावाच्या अटी काही विशिष्ट निश्चित कृत्य करण्यासंबंधी असल्या पाहिजे. तसंच स्वीकृतीसंबंधित ज्या काय प्रस्तावात अटी केलेल्या आहेत त्या अटी मान्य करून त्या पूर्ण करण्याचा हेतू दर्शवणं प्लस त्या अटी पूर्ण करणं ह्या गरजेच्या असतात. प्रस्तावाचा पुढचा पॉईंट होता तो म्हणजे प्रस्ताव एक किंवा अनेक व्यक्तींना उद्देशून करता येतो. आपण लँडमार्क केस बघितली होती कार्लाइल वर्सेस कार्बोलिक स्मोकबॉल कंपनी लिमिटेडची. तशीच स्वीकृती देताना जर का स्वीकृती ही एखाद्या विशिष्ट व्यक्तीला केली असेल तर तो एकटा विशिष्ट व्यक्तीच फक्त स्वीकृती देऊ शकतो. पण प्रस्ताव हा जर का अनेक व्यक्तींना उद्देशून केला असेल म्हणजेच जनरल ऑफर असेल तर त्याची स्वीकृती कुठलाही व्यक्ती ज्याला त्या प्रस्तावाबद्दल माहिती आहे आणि व इच्छा आहे स्वीकृती देण्याची तो व्यक्ती स्वीकृती देऊ शकतो. प्रस्तावाची पुढची तरतूद होती ती म्हणजे प्रस्ताव हा व्यक्त प्रस्ताव किंवा अध्यारूत प्रस्ताव असू शकतो. तसंच स्वीकृतीसुद्धा व्यक्त स्वीकृती किंवा अध्यारूत स्वीकृती असू शकते. प्रस्ताव दुसऱ्या व्यक्तीला कळवणं पाहिजे हे लालमन शुक्ला वर्सेस गौरीदत्तमध्ये आपण बघितलं होतं. तसाच पॉईंट आपला स्वीकृतीमध्ये सुद्धा आहे की स्वीकृती देताना ही प्रस्तावकाला कळवणे अत्यंत गरजेचं आहे. जर का स्वीकृती कळवली नाही तर त्याला कायदेशीर म्हणता येणार नाही. आता प्रस्ताव स्वीकृत्याने मान्यता मिळवण्याच्या हेतूने प्रस्ताव करणं गरजेचं आहे. तसंच स्वीकृत्याने स्वीकृती देताना कायदेशीर रिलेशन म्हणजेच कायदेशीर संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून स्वीकृती देणं गरजेचं आहे. आता प्रस्तावात अटी असू शकतात पण स्वीकृतीमध्ये आपण म्हणलं तसं कुठल्याही प्रकारच्या अटी असू शकत नाहीत. प्रस्तावात जरी अटी असल्या तरी स्वीकृती ही विना अट किंवा निश्चित असणं अत्यंत गरजेचं आहे. प्रस्तावकाच्या निमंत्रणपेक्षा भिन्न आहे. तसंच आपण बघितलं होतं की स्वीकृती देताना सुद्धा स्वीकृती ही फक्त प्रस्तावालाच देऊ शकतो. स्वीकृती प्रस्तावाच्या निमंत्रणाला तुम्ही देऊ शकत नाही कारण त्याला तुम्ही परत प्रस्ताव मांडता. निमंत्रण हे वेगळं असतं आणि प्रस्ताव हा वेगळा असतो. तशी स्वीकृती देताना एखाद्या व्यक्तीने समजा स्वीकृती देताना काही अटी टाकल्या किंवा त्याच्यात काही बदल केला तर त्याला स्वीकृती असं म्हणता येणार नाही, त्याला काउंटर ऑफर असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, जर का अटी टाकल्या असतील स्वीकृती देताना तर त्या व्यक्तीला स्वीकृती दिली असं म्हणता येत नाही. पुढचा पॉईंट होता की एखादी संज्ञा असू नये ज्याने पालन न केल्यास ते मान्य होईल. तसंच आपण स्वीकृती संदर्भात बघितलं होतं की एखादा व्यक्ती जर का शांत राहिला, त्यांनी काहीच कळवलं नाही प्रस्तावकाला, तर त्यांनी स्वीकृती दिली, जबरदस्ती त्याच्यावर कुठलाही बंधन लादू शकलं जात नाही. स्वीकृती पूर्वी रद्द केली जाऊ शकते. हा पॉईंट प्रस्तावाबद्दल महत्त्वाचा होता की जर का जोपर्यंत त्या प्रस्तावाला स्वीकृती मिळत नाही तोपर्यंत तो प्रस्ताव रद्द करता येतो.
परंतु ज्या वेळेला एखादी व्यक्ती एखाद्या प्रस्तावाला स्वीकृती देते तेव्हा ती स्वीकृती तुम्ही मागे घेऊ शकत नाही, रद्द करू शकत नाही. कारण आपण बघितल्यानुसार, पहिल्या स्लाईडमध्ये बघितल्यानुसार, ठराव कधी निर्माण होतो? ज्या वेळेला प्रस्तावाला स्वीकृती मिळते. म्हणजेच काय, ज्या वेळेला स्वीकृती समोरच्या व्यक्तीला कळविली जाते त्यावेळेला तुमचा ठराव निर्माण झाला असतो, तुमच्यामध्ये कायदेशीर संबंध निर्माण झाला असतो. आणि आता जर का तुम्ही तुमची स्वीकृती रद्द केली किंवा परत घेतली तर तुम्ही कायद्याचा भंग केला किंवा कराराचा भंग केला असं म्हटलं जातं. म्हणून जरी स्वीकृती मागे घेता येत नसेल पण प्रस्ताव हा रद्द करू शकतो जोपर्यंत त्याला स्वीकृती दिली जात नाही. तर हे महत्त्वाचे तरतुदी होत्या प्रस्ताव आणि स्वीकृती संदर्भात. आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये दुसरा घटक बघणार आहोत किंवा दुसरा महत्त्वाचा घटक बघणार आहोत, तो म्हणजे कायदेशीररित्या कोण कोण करार करू शकतो, कुठल्या व्यक्तींची कायदेशीररित्या पात्रता असते करार करण्यासाठी. धन्यवाद.